विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निरीक्षक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ गेजेस संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर टाइप्स ऑफ गेजेस म्हणजे गेजेसचे प्रकार संदर्भात आपण माहिती पाहत असताना आपण प्रथम इंट्रोडक्शनमध्ये त्या संदर्भात माहिती पाहूया. तर गेजेस संदर्भात माहिती पाहत असताना कारखान्यामध्ये वेगवेगळ्या पार्टचं उत्पादन करताना पार्टची तपासणी करण्यासाठी वेगवेगळी साधने वापरावी लागतात. तसेच पीस पार्टची साईज सूक्ष्मतेमध्ये चेक करण्यासाठी वेगवेगळी साधने त्या ठिकाणी वापरतात. तसेच पार्टची साईज सूक्ष्मतेमध्ये चेक करण्यासाठी कुशल कारागिराची आवश्यकता भासते. वेगवेगळ्या साईजसाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरावे लागतात. त्यासाठी सूक्ष्ममापक साधने हाताळण्यासाठी कुशल कारागिराची आवश्यकता भासते. याशिवाय त्यासाठी वेळ जास्त लागतो. हे टाळण्याकरता गेजेस साधनाचा मोजमापनासाठी किंवा तपासणीसाठी प्रामुख्याने उपयोग करतात. तर अशा प्रकारे हे सर्व गेजेस प्रामुख्याने टू स्टील, क्रोमियम स्टील किंवा अलाय स्टील किंवा हाय कार्बन स्टील या मटेरियलपासून बनवून त्यावर हार्डनिंग व टेम्परिंग केलेलं असतं. अशा या गेजेस संदर्भातली ही माहिती आपण इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावने संदर्भात आपण पाहिली. त्यानंतर आपण या गेजेसचे वेगवेगळे प्रकार उपयोगावरून पडतात ते पाहणार आहोत. तर तपासणीच्या कामाच्या स्वरूपास अनुसरून गेजेसचे वेगवेगळे प्रकार पुढील प्रमाणे. त्यामध्ये गेजेसचा प्रकार आपण पहिला पाहणार आहोत, रेडियस गेजेस. त्या ठिकाणी आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल, त्या ठिकाणी याला अंतर्गोल रेडियस आहे, त्या ठिकाणी या पात्यांना बाहेरील रेडियस आहे, बाहेरील रेडियस, आतील आणि बाहेरील रेडियस असलेले. तर रेडियस गेज संदर्भात माहिती पाहूया. रेडियस गेजचा उपयोग जॉबच्या आतील आणि बाहेरील रेडियस तपासण्यासाठी केला जातो. हे गेजेस उच्च प्रतीच्या स्टील पासून बनवलेले असतात आणि त्यांचे रेडियस अचूक तयार केलेले असतात. जॉबच्या रेडियसची या रेडियस गेजच्या सहाय्याने बरोबर तुलना करून तपासल्या जातात. रेडियस गेजेस संचाच्या स्वरूपात मिळतात. एका संचात वेगवेगळी रेडियस असलेली पाती एका होल्डरच्या सहाय्याने पकडलेले असतात. या ठिकाणी या होल्डरमध्ये एका बाजूला इंटरनल रेडियस असलेली, एका बाजूला एक्सटर्नल रेडियसची पाती पकडली जातात. वापरण्यासाठी त्यातील प्रत्येक पाते आपण बाहेर काढू शकतो. प्रत्येक पात्यावर स्वतंत्रपणे रेडियसचे माप दिलेले असते. हे गेजेस एकाच वेळी आतील आणि बाहेरील रेडियस अशा कॉम्बिनेशन मध्येही उपलब्ध असतात. वेगवेगळ्या रेडियसचे स्वतंत्र गेजेस सुद्धा उपलब्ध आहेत. हे शेट मध्ये मिळतात. हे रेडियस गेजेस शेट मध्ये मिळतात. रेडियस गेजला फिलेट गेज या नावाने देखील संबोधतात, ओळखतात. अशा प्रकारे टाइप्स ऑफ गेजेसच्या रेडियस गेज संदर्भातली ही माहिती आपण पाहिली, अभ्यासली. त्यानंतर गेजेस संदर्भातला पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत, फिलर गेजेस. त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल, एका होल्डरमध्ये वेगवेगळ्या जाडीची पाती या ठिकाणी फिट केली आहे, त्याच्यावर त्याचं माप लिहिलेलं आहे. तर फिलर गेज या गेजला थिकनेस गेज किंवा क्लिअरन्स गेज असेही म्हणतात. फिलर गेज मध्ये हार्डनिंग व टेम्परिंग केलेल्या वेगवेगळ्या जाडीच्या ब्लेडचा समावेश असून ती सर्व पाती एका पोलादी केसमध्ये एकत्र बांधलेली असतात. ही सर्व पाती आहेत एका होल्डरमध्ये स्क्रूच्या सहाय्याने बांधलेली असतात. प्रत्येक ब्लेडची जाडी त्या ब्लेडवर स्वतंत्ररित्या लिहिलेली असते. फिलर गेजचा वापर करताना पात्याची निवड काळजीपूर्वक करावी लागते, जेणेकरून कमीत कमी पात्याचा उपयोग करून जास्तीत जास्त मापे घेता येऊ शकतील. या वेगवेगळ्या मापाची चाचणी घ्यावायची आहे. त्या ठिकाणी त्याच्या मापा इतक्या जाडीचे फिलर गेज, आता ज्या ठिकाणी त्याच्या मापा इतकी जाडीची फिलर गेज, त्यामध्ये त्या ठिकाणी घालतात. त्या ठिकाणी फिलर गेजेस बाहेर काढतात किंवा ओढल्यानंतर उपयोगात आणलेल्या गेजेसच्या जाडीवरून ते माप ठरवितात. त्या
चा अचूकतेने उपयोग करण्यासाठी चांगल्या स्पर्श ज्ञानाची आवश्यकता असते. BIS सेटनुसार, ब्रिटिश इंडियन स्टँडर्डनुसार, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनुसार इंडियन स्टँडर्ड संस्थेने ठरवून गेल्याप्रमाणे फिलर गेजचे 4 सेट निर्धारित केलेले असून त्यामध्ये क्रमांक 1, क्रमांक 2, क्रमांक 3 आणि 4 असे त्याला नंबर दिलेले असतात. यामध्ये प्रत्येक पात्याचा क्रमांक व जाडीचा टप्पा वेगवेगळा असतो. कमीत कमी 0.03 मिलीमीटर ते 1 मिलीमीटर व 0.01 मिलीमीटरच्या फरकाने ही पाती उपलब्ध असतात. पात्याची लांबी साधारणपणे 100 मिलीमीटर असते. या पात्याची लांबी 100 मिलीमीटर असते. उदाहरणार्थ इंडियन स्टँडर्ड सेट क्रमांक 4 मध्ये वेगवेगळ्या जाडीच्या 13 पात्यांचा समावेश केलेला असतो. त्यामध्ये 0.03, 0.04, 0.05, 06, 07, 08, 09, 010, 015, 020, 030, 040, 050 अशा या पात्यांचा 13 पात्यांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. आता या फिलर गेजचा उपयोग आपण पाहणार आहोत. यूज ऑफ फिलर गेज: जुळणाऱ्या भागामधील फट अर्थात गॅप चेक करण्यासाठी, स्पार्क प्लग सेटिंग करताना त्यामधील फट तसेच इंजिनचा क्लिअरन्स तपासण्यासाठी, फिक्चरमध्ये सेटिंग करताना सेटिंग ब्लॉक आणि कटर टूल साठीचा क्लिअरन्स सेट करण्यासाठी, बेरिंग क्लिअरन्स तसेच इतर अनेक ठिकाणी ज्यामध्ये ठराविक क्लिअरन्स दिलेला असतो तो तपासण्यासाठी या फिलर गेजचा काय केला जातो, वापर केला जातो. अशा प्रकारे या फिलर गेज संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर गेजचा पुढील प्रकार आपण पाहणार आहोत, टेलिस्कोपिक गेज. या ठिकाणी आता टी आकाराचा इंग्रजी आकाराचे येते. त्या ठिकाणी वेगवेगळ्या साईजमध्ये शेटमध्ये मिळतात टेलिस्कोपिक गेज. तर सूक्ष्म कामासाठी या प्रकारच्या गेजेस लोकप्रिय असून त्या फार मजबूत असतात आणि त्यांच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे काम करता येते. टेलिस्कोपिक गेजचा आकार इंग्रजी अक्षर टी अक्षराप्रमाणे, आता या ठिकाणी आकृती दाखवल्याप्रमाणे इंग्रजी अक्षर टी आकाराप्रमाणे हे टेलिस्कोपिक गेजचा आकार असतो. टेलिस्कोपिक गेज किंवा प्लंजर हे 2 भागामध्ये असून ते हँडलला जोडलेले असतात. या ठिकाणी हा हँडल आहे आणि हे 2 भागातील प्लंजर असतात. प्लंजर हा स्प्रिंगच्या दाबाने आत बसतो. आता ज्या जॉबची आपल्याला रुंदी किंवा बोरचा डायमीटर मोजायचं आहे त्यामध्ये हा भाग बसतो आणि हँडलने त्या जॉबच्या खोलीमध्ये तो घातल्यानंतर हा नट आहे हा घट्ट करायचा असतो. तर टेलिस्कोपिक गेज किंवा प्लंजर हे 2 भागामध्ये असून हँडलला जोडलेले असतात. प्लंजर हा स्प्रिंगच्या दाबाने आत बसतो. छिद्रामध्ये किंवा खाचेमध्ये हे टेलिस्कोपिक गेज बसवून नर्लिंग केलेला हँडल फिरवून तो लॉक केला जातो. नंतर तो होलमधून बाहेर काढून हे जे माप आहे, याची जी रुंदी आहे माप होलमधून बाहेर काढल्यानंतर ती आउटसाइड मायक्रोमीटरच्या साहाय्याने मोजतात. टेलिस्कोपिक गेजेस या 5 नंबरच्या संचात उपलब्ध असून त्यांच्या साहाय्याने 12.7 ते या ठिकाणी 12.7 ते आपल्याला 152.4 mm पर्यंत छिद्राची मापे मोजता येतात. अशा प्रकारे हे वेगवेगळ्या शेटमध्ये उपलब्ध असतात. त्यामध्ये नंबर 1च्या शेटमध्ये आपल्याला 12.7 ते 19 आणि 2 नंबरच्या शेटमध्ये 19 ते 31.7 आणि 3 नंबरच्या शेटमध्ये 31.7 ते 53.9, 4 नंबरच्या शेटमध्ये 53.9 ते 88.9, 5 नंबरच्या शेटमध्ये 88.9 ते 152 अशा प्रकारे या वेगवेगळ्या शेटमध्ये हे टेलिस्कोपिक गेज असतात. अशा या टेलिस्कोपिक गेजचा उपयोग हा होलची म्हणजे छिद्राची साईज, स्लॉटची साईज किंवा स्लॉटची रुंदी, खाचेची रुंदी, रिचेस यांची मापे तपासण्यासाठी अर्थात मोजण्यासाठी या टेलिस्कोपिक गेजचा उपयोग होतो. अशा प्रकारे या टेलिस्कोपिक गेज संदर्भात आपण ही माहिती
ऑब्विसली. त्यानंतर स्मॉल होल गेज, छोट्या आकाराची छोटी होल मोजण्याकरता, चेक करण्याकरता या स्मॉल गेजचा उपयोग होतो. त्या संदर्भात माहिती पाहूया. स्मॉल होल गेज. तर टेलिस्कोपिक गेजेस ह्या 12.7 mm पेक्षा कमी माप घेण्यास योग्य नसतात, म्हणून लहान मापाची छिद्रे आणि खाचांची किंवा स्लॉटची मापे मोजण्यासाठी स्मॉल होल गेजचा प्रामुख्याने उपयोग करतात. आता याची कंस्ट्रक्शन रचनेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर स्मॉल होल गेज ही पोकळ नळी असून, या ठिकाणी ही स्मॉल होल गेजची पोकळ नळी असून किंवा ट्यूब असून तिच्या विरुद्ध टोकाला हार्डनिंग केलेले असते. बॉल बसवलेला असतो. ट्यूबच्या दुसऱ्या टोकाला बाह्य भागावर आटे असून, आता या ठिकाणी वरचा नट जसा असेल घट्ट करू त्यानुसार ही साईज कमी जास्त ऍडजस्ट होणार आहे खालची बाजू. तर ट्यूबच्या दुसऱ्या टोकाला बाह्य भागावर आटे असून त्यावर आटे असलेला थिंबल म्हणजे एक टोपण वरच्या बाजूला बसवलेले असते. प्लंजरचे टोक, या ठिकाणी हे प्लंजरचे टोक पेपर असून प्लंजरवर स्प्रिंगच्या साहाय्याने दाब देतात. प्लंजर व स्प्रिंग ही दोन्ही ट्यूबमध्ये वरून थिंबलच्या साहाय्याने घट्ट फिरवतात. थिंबलच्या एका टोकाला नर्लिंग हँडल बसवलेले असते. जेव्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने नर्लिंग केलेले हँडल फिरवले जाते तेव्हा प्लंजर पुढे ढकलला जातो. तो बॉलला पुढे सरकवतो आणि बॉल हा पृष्ठभागाच्या सानिध्यात येतो. स्मॉल होल गेज हा एक अप्रत्यक्ष माप घेण्याचे साधन असून, घेतलेले माप आपल्याला टेलिस्कोपिक गेज प्रमाणेच आउटसाइड मायक्रोमीटरच्या साहाय्याने तपासले जाते. आता हे माप घेतल्यानंतर वरच्या नटाने त्या होलमध्ये बसवल्या नंतर नट सैल आगर घट्ट करून हे माप बाहेर काढून आउटसाइड मायक्रोमीटरच्या साहाय्याने मोजलं जातं, तपासले जाते. स्मॉल होल गेजेस ह्या 7 नंबरच्या संचात उपलब्ध आहेत, म्हणजे हे देखील पिवळ्या शेटमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे 3.2 मिलीमीटर पासून 12.7 मिलीमीटर पर्यंत छिद्राची मापे आपल्याला या स्मॉल होल गेजच्या सहाय्याने तपासता येतात. त्याच्यामधील नंबर 1च्या शेटमध्ये 3.2 ते 3.8, नंबर 2च्या शेटमध्ये 3.8 ते 4.5, नंबर 3च्या शेटमध्ये 4.5 ते 5.1, 4 नंबरच्या शेटमध्ये 5.1 पासून 6.4 mm पर्यंत, 5 नंबरच्या शेटमध्ये 6.4 ते 8 mm, 6 नंबरच्या शेटमध्ये 8 mm ते 9.6 mm, 7 नंबरच्या शेटमध्ये 9.6 ते 12.7 mm असे वेगवेगळे शेटमध्ये हे स्मॉल होल गेजेस उपलब्ध असतात. अशा स्मॉल होल गेजच्या सहाय्याने आपल्याला 12.7 mm पेक्षा छोट्या होलची मापे तपासताना आउटसाइड मायक्रोमीटर बरोबर याचा उपयोग करतात. अशा प्रकारे आपण ही माहिती पाहिली. त्यानंतर गेजेसचा पुढील प्रकार आपण पाहणार आहोत, स्क्रू पिच गेज. या ठिकाणी तर स्क्रू पिच गेजचा उपयोग हा थ्रेडचा पिच ओळखण्यासाठी तसेच थ्रेडच्या आकाराची तुलना करण्यासाठी करतात. थ्रेडची खोली, थ्रेडचा आकार तपासण्यासाठी या स्क्रू पिच गेजचा उपयोग होतो. कंस्ट्रक्शनच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं, कंस्ट्रक्शन फीचर याची वैशिष्ट्ये जर सांगायची म्हटली तर स्क्रू पिच गेज हे अनेक ब्लेड एकत्र करून बनवलेला असतो. प्रत्येक ब्लेड विशिष्ट साईजचा त्यावर थ्रेडचा पिच असतो. आता या ठिकाणी जे प्रत्येक ब्लेड आहे त्यावर कोणत्या पिचचे ते टीथ आहेत त्याचा नंबर लिहिलेला असतो. तर प्रत्येक ब्लेड विशिष्ट साईजचा थ्रेडचा पिच तपासण्यासाठी वापरला जातो. ब्लेड ही स्प्रिंग स्टीलच्या पातळ पत्र्यापासून बनवलेली असून त्यावर हार्डनिंग आणि टेम्परिंग त्या ब्लेडवर केलेले असते. अशा प्रकारे या स्क्रू पिच गेजचा उपयोग एखाद्या बोल्टचे किंवा नटावरील थ्रेड चेक करण्याकरता, नवीन थ्रेड लेथ मशीनवर काढताना ते तपासण्याकरता, पिच चेक करण्याकरता याचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचा गेजचा प्रकार आहे प्लेन प्लग गेज. प्लेन प्लग गेज, आता या ठिकाणी प्लेन प्लग गेज आहे, एका बाजूला गो आणि दुसऱ्या बाजूला नो गो अशा प्रकारामध्ये उपलब्ध असतात प्लेन प्लग गेज. तर या प्रकारच्या गेजचा उपयोग होलचा डायमीटर चेक करण्यासाठी होतो.
वेगवेगळ्या साईजमध्ये हे गेज उपलब्ध असतात. हे गेज गो आणि नो गो प्रकारात मिळतात. जे गो गो गेजने बरोबर इथं टिकले गो लिहिलेले, या बाजूला नो गो आहे. अशा प्रकारे गो आणि नो, म्हणजे ही बाजू त्या होलमध्ये जावयास हवी, ही जावयास नको, अशा प्रकारे गो आणि नो गो वेगवेगळ्या मापामध्ये उपलब्ध असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रकारे टेपर प्लग गेज. त्या ठिकाणी टेपर आहे, हे वेगवेगळे टेपर प्लग गेज या ठिकाणी दाखवलेले, त्या संदर्भात माहिती. या प्रकारच्या गेजचा उपयोग टेपर होल चेक करण्यासाठी करतात. आता वेगवेगळे टेपर होल असलेले होल चेक करण्याकरता टेपर प्लग गेजचा उपयोग करतात. त्यानंतर गेजचा पुढील प्रकार आपण पाहणार आहोत, फॉर्म प्लग गेज. तर फॉर्म प्लग गेज या प्रकारच्या गेजचा उपयोग वक्राकारी तसेच अनियमित आकाराचे भाग तपासण्यासाठी या गेजचा उपयोग केला जातो. या ठिकाणी या गेजच्या आकारावर पहा, राऊंड व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे असे उभारलेले भाग आहेत. या ठिकाणी अशा किवेसारखे भाग आहेत, म्हणजे फॉर्म आहेत वेगवेगळे. तर अशा या फॉर्म प्लग गेजचा उपयोग हा वक्राकारी तसेच अनियमित आकाराचे गोलाकारी आतील भाग तपासण्यासाठी फॉर्म प्लग गेजचा उपयोग केला जातो. जे सर्व प्लग गेज आहेत त्याचा उपयोग आतील होलच्या आतील भाग तपासण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर आपण थ्रेड प्लग गेज संदर्भात माहिती बघूया. थ्रेड प्लग गेज मधील गो आणि नो गोच्या विविध प्रकारामुळे आतील थ्रेड म्हणजेच आटे आपल्याला या थ्रेड प्लग गेजच्या सहाय्याने तपासता येतात. सिलेंड्रिकल प्लग गेज प्रमाणे या गेजचे तत्व आहे. थ्रेड प्लग गेजच्या सहाय्याने आतील आट्यांच्या मापाची व आकाराची अचूकता आपल्याला तपासता येते. होलच्या आतील आटे बरोबर आहेत किंवा नाही अशा प्रकाराने ही तपासता येते. या प्रकारचे गेज देखील गो आणि नो गो प्रकारामध्ये उपलब्ध आहेत. एका एंडला गो आणि दुसऱ्या एंडला नो गो असतो. आता या ठिकाणी लाल दाखवलेला आहे, तो नो गोचा प्रकार आहे, म्हणजे तो जायवायस नको त्या होलमध्ये. तर अशा प्रकारे या थ्रेड प्लग गेज संदर्भात आपण माहिती पाहिली. त्याच्यानंतर गेजचा पुढील प्रकार प्लेन रिंग गेज. तर जॉबच्या बाहेरील व्यास तपासण्याकरिता या गेजचा उपयोग होतो. तर मग मी सांगितलं, प्लग गेजचा उपयोग होलच्या आतील टेपर थ्रेड प्लेन तपासण्यासाठी, होल तपासण्यासाठी वापर होतो. तर प्लेन रिंग गेज, सर्व रिंग गेजचा उपयोग शाफ्टच्या बाहेरील टेपर असेल, थ्रेड असेल, फॉर्म असेल तपासण्यासाठी रिंग गेजचा उपयोग होतो. त्या रिंग गेजचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आपण प्लेन रिंग गेज संदर्भात माहिती पाहतोय. तर या ठिकाणी आकृतीत प्लेन रिंग गेज दाखवलेले आहेत. तर प्लेन रिंग गेज जॉबच्या बाहेरील व्यास, आता आतील होल याला म्हणून जॉबचा बाहेरील व्यास तपासण्यासाठी या गेजचा उपयोग होतो. ते गो आणि नो गो मापाच्या गेजेस वेगवेगळ्या असतात. नर्लिंग केलेल्या पृष्ठभागावर पाडलेल्या खाचेमुळे गो आणि नो गो ओळखता येतात. आता त्याच्यावर खाच असतात त्याच्यामुळे गो आणि नो गो ते आपल्याला ओळखता येतात. अशा प्रकारे या प्लेन रिंग गेजेस संदर्भातली माहिती पाहिली. त्याच्यानंतर फॉर्म रिंग गेज, आतल्या बाजूला वेगवेगळे फॉर्म आहेत मग अशी फॉर्म प्लग गेज प्रमाणे त्या ठिकाणी गो आणि नो गो अशा प्रकारात ते उपलब्ध असतात. तर फॉर्म रिंग गेज या गेजचा उपयोग काही विशेष प्रकारच्या जॉबचे बाह्य आकार तपासण्यासाठी केला जातो. रिंग गेजची आतील बाजू ही निरनिराळ्या जॉबचे बाह्य आकार तपासण्यासाठी वापरले जाते. ही आतील बाजू जॉबचे बाह्य आकार तपासण्यासाठी रिंग गेज हे फॉर्म रिंग गेज वापरले जातात. त्याच्यानंतर गेजचा पुढील प्रकार टेपर रिंग गेज. आता या ठिकाणी आतल्या बाजूला या रिंग गेजच्या आतमध्ये टेपर असतं, त्याच्या बाह्य भागावर नर्लिंग केलेलं असतं. तर टेपर रिंग गेज या गेजचा उपयोग टेपरचा बाह्य व्यास तपासण्यासाठी व अचूकता तपासण्यासाठी होतो. गो आणि नो गो यांची मापे सहजरित्या ओळखता यावी याकरता या गेजेसच्या लहान तोंडावर किंवा टोकावर स्मॉल एंडवर एक रेषा क्रिपिंग खरडलेली असते किंवा टेप ग्राइंडिंग केलेली असते. अशा प्रकारे टेपर रिंग गेज संदर्भात आपण माहिती पाहिली. त्याच्यानंतर थ्रेड रिंग गेज, आतल्या बाजूला याला वेगवेगळ्या साईजचे थ्रेड असतात. ते इंचमध्ये असतात, काही मेट्रिक पद्धतीमध्ये आणि ब्रिटिश पद्धतीमध्ये थ्रेड असतात. तर थ्रेड रिंग गेज सिलेंड्रिकल पार्टच्या बाह्य भागावर असलेल्या थ्रेडची आट्याची अचूकता तपासण्यासाठी
या थ्रेड रिंग गेजचा उपयोग होतो. या थ्रेड रिंग गेजमुळे बाह्य भागावरील आट्यांच्या आकाराची अचूकता तपासता येते. अशा प्रकारे या थ्रेड रिंग गेज संदर्भात माहिती पाहता येईल. त्याच्यानंतर स्नॅप गेज, वेगवेगळ्या आकारामध्ये स्नॅप गेज देखील उपलब्ध आहेत. तर या गेजच्या सहाय्याने जलदरित्या एखाद्या पार्टची बाहेरील मापे, आता या ठिकाणी या दोन ज्यामध्ये बाहेरील मापे ठराविक मर्यादेपर्यंत गेजच्या ओपनिंगने तपासता येतात. त्याच्यामध्ये जॉबची लांबी असेल, जाडी असेल, डायमीटर असेल इत्यादी मापे ही त्या गेजच्या सहाय्याने तपासता येतात. या स्नॅप गेजचे दोन प्रकार पडतात, फिक्स्ड स्नॅप गेज आणि ऍडजस्टेबल स्नॅप गेज असे दोन प्रकार याचे पडतात. त्याच्यामध्ये ऍडजस्टेबल स्नॅप गेज किंवा त्याला ऍडजस्टेबल कॅलिपर गेज असं म्हटलं जातं. याचे ह्या जेव्हा ऍडजस्ट करता येतात एका ठराविक लिमिट पर्यंत. आपण त्याच्यामध्ये पाहूया ऍडजस्टेबल स्नॅप किंवा कॅलिपर गेज. तर या प्रकारच्या गेजेस इंग्रजी शी आकाराच्या असतात. या आकाराच्या इंग्रजी शी आकाराच्या असतात. पार्टची तपासणी करताना या गेजेस ॲन्व्हिल हे महत्तम मर्यादा व लघुत्तम मर्यादेचं माप ऍडजस्ट करून घेता येतात. आता याच्यामध्ये पुढची दोन जोडी आणि गो आणि मागची नो गो अशा प्रकारामध्ये या ठिकाणी देखील आहेत. अशा ऍडजस्ट करता येणाऱ्या या जोड्या याच्यामध्ये असतात. तर आपण परत एकदा या प्रकारासंदर्भात माहिती पाहूया की या प्रकारच्या गेजेस इंग्रजीशी आकाराचा असून पार्टची तपासणी करताना या गेजेसमध्ये ॲन्व्हिल हे ॲन्व्हिल हे महत्तम मर्यादा व लघुत्तम मर्यादेचं माप ऍडजस्ट करून घेता येणारे असे असतात. या गेजचा उपयोग करत असताना गो ॲन्व्हिल मधून जॉब हा सहज सरकतो आणि नो गो ॲन्व्हिल मधून तो सरकत नाही. जॉबच्या लांबीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कुठल्याही ठिकाणी जॉबची बाह्य मापे तपासण्याकरता या स्नॅप गेजेस आणि ऍडजस्टेबल कॅलिपर गेजचा प्रामुख्याने उपयोग करतात. अशा प्रकारे या गेजेस संदर्भात आपण माहिती पाहिली. त्यानंतर स्टँडर्ड वायर गेजेस संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. त्यालाच SWG गेज असं म्हटलं जातं. तर साधारणतः 3 mm जाडीच्या याची जाडी 3 mm जाडीच्या हाय कार्बन स्टीलच्या प्लेटपासून या प्रकारचे गेज बनवितात. गोलाकृती प्लेटच्या कडेवर स्लॉट व पाठीमागील गोलाकार बाजूला छिद्रे, कडेला स्लॉट आणि पाठीमागील बाजूला छिद्र सारखा आकार या गेजचा असतो. पुढील स्लॉटमुळे पात्र्याची जाडी, या पुढच्या स्लॉटमुळे पात्र्याची जाडी आणि पाठीमागच्या होलमुळे वायरचा डायमीटर तपासता येतो. स्लॉट समोर आकडे लिहिलेले असतात. या स्लॉट समोर त्याचे नंबरचे आकडे लिहिलेले असतात. त्या आकड्याला गेज या नावाने ओळखतात. जसा गेजचा नंबर वाढत जातो, या ठिकाणी पहा 10, 11, 12, 13 असा वाढत जातो. जसा जसा नंबर तसा वायरचा व्यास किंवा पत्र्याची जाडी कमी होत जाते. या गेजला स्टँडर्ड वायर गेज असे संबोधतात किंवा म्हटलं जातं. पाहता या ठिकाणी जसा जसा नंबर वाढत जातो तसा व्यास किंवा पत्र्याची जाडी कमी होत जाते. त्याच्या उलट नंबर कमी होत जातो त्यावेळेस त्या ठिकाणी वायरचा व्यास किंवा पत्र्याची जाडी वाढलेली असते. अशा प्रकारे आज आपण या गेजेसच्या प्रकारासंदर्भात माहिती घेत असताना गेजेसचे विविध प्रकार, त्याचे उपयोगावरून वापर या संदर्भातली माहिती पाहिली. विद्यार्थी मित्र, आपल्याला टाईप्स ऑफ गेजेस संदर्भात निश्चितरित्या माहिती समजली असेल. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपण घेऊन वेगवेगळ्या विषयावर यापुढेही भेटत राहू. तर विद्यार्थी मित्र, व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.